राज्यात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवार कार्यकर्ते गावोगावी प्रचारात व्यस्त आहेत। वाशिममध्येही प्रचारासाठी लाल परीचा आधार घेण्यात आलेला आहे। महायुतीच्या प्रचाराचं बॅनर एसटीवर पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। उमेदवार असेल, कार्यकर्ते असेल, गावोगावी जाऊन प्रचारात मग्न असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। तर एकीकडे वाशिममध्ये चक्क लालपरीवर महायुतीचे बॅनर या ठिकाणी प्रचाराचे बॅनर जे ते लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर प्रचार करण्याची परवानगी कशी दिली जाते असा प्रश्न या ठिकाणी ट्विटरवर पोस्ट करून उपस्थित केला आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लालपरी पोहोचत असल्याने महायुतीकडून सत्तेचा गैरवापर तर होत नाही ना, शासकीय वाहनांचा वापर प्रचारासाठी केला जात आहे। निवडणूक विभागाच्या ही बाब निदर्शनास येऊ नये याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी सवाल उपस्थित केले आहे। त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांची सार्वजनिक मालकीच्या वाहतुकीवर परवानगी कशी काय दिली जाते असं प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलं आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।